नमस्कार, मी ॲडव्होकेट वैशाली कोराटे बोलते आहे. मी आज आपल्याला महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 41 काय आहे याबद्दल थोडक्यात कायदेशीर माहिती सांगणार आहे. आपण पूर्ण व्हिडिओ नीट बघा. तुमची जमीन खरंच तुमची आहे का, की सरकार कधी ती ताब्यात घेऊ शकते? महाराष्ट्रात हजारो लोकांना माहीतच नाही की महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966च्या कलम 41 नुसार काही जमिनी थेट सरकारच्या मालकीच्या असतात. आज मी तुम्हाला तेच सांगणार आहे. तुमची जमीन सुरक्षित आहे की धोक्यात आहे? तुम्ही व्हिडिओ नीट बघा. नदीकाठी असलेली, रस्त्यालगत असलेली मोकळ्या जागेवर घर बांधलेले आहे. एका कलमाने तुमचे बांधकाम बेकायदेशीर ठरू शकते. कलम 41 नेमकं काय सांगतं ते बघूयात आणि सरकारचे हक्क किती आहेत हे जाणून घेणार आहोत. सातबारावर तुमचं नाव आहे, पण तरीही जमीन तुमची नाही. ती सरकार केव्हाही घेऊ शकतं. हे तुम्हाला माहीत आहे का? तर आपण हे बघूयात. अनेक लोक करोडोची जमीन विकत घेतात आणि नंतर समजतं की ती जमीन सरकारी आहे. म्हणून कलम 41 हा प्रत्येक जमीन मालकाने समजून घ्यायला पाहिजे. तुम्ही घेतलेली जमीन सरकारी निघू नये असे वाटत असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नीट बघा. महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रकारच्या जमिनीचे व्यवस्थापन, महसूल वसुली, जमीन हक्क, सरकारी जमीन, नोंदी अधिकारी यांचे अधिकार हे सर्व नियम म्हणजे जमीन महसूल संहिता होय. ही संहिता महाराष्ट्रात लागू आहे आणि जमीन संबंधी अनेक वादांमध्ये याच कायद्याचा आधार घेतला जात असतो. म्हणजेच महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966 या कायद्याचा आधार घेतला जात असतो. कलम 41 नुसार राज्यातील खालील सर्व मालमत्ता राज्य सरकारच्या ताब्यात आणि मालकी हक्कात असते. सार्वजनिक रस्ते, गल्ल्या, तसेच पूल, नद्या, नाले, तलाव, तसंच ओढे, बंदरं, सार्वजनिक जमीन, अशी कोणतीही जमीन ज्याचा खाजगी मालकी हक्क हा सिद्ध होत नाही. म्हणजेच जर एखाद्या जमिनीवर कोणीही खाजगी मालकी हक्क सिद्ध करू शकत नसेल तर ती जमीन सरकारी मालकी मानली जात असते. म्हणजेच त्या जमिनीवर वैयक्तिक किंवा कायदेशीर गटाचा हक्क सिद्ध नाही. ती जमीन राज्य सरकारची असते. जर कोणी सरकारी जमिनीवर अतिक्रमण केलं तर तहसीलदार किंवा महसूल अधिकारी कारवाई करू शकतात. त्यासाठी संबंधित कारवाई काही कलमांखाली केली जात असते. कलम 50 अनऑथोराइज्ड ऑक्युपेशन्स, कलम 53 नुसार त्यामुळे ही जमीन आमचीच आहे असे फक्त बोलून चालत नाही, तर त्यासाठी कागदपत्रही आवश्यक असतात. लोक अनेकदा नदीकाठची जमीन स्वतःची समजून बांधकाम करतात, पण जर ती जमीन सार्वजनिक रेकॉर्डमध्ये सरकारी म्हणून नोंद केलेली असेल तर ते बेकायदेशीर ठरतं. हे लक्षात ठेवा. जर सातबारा उतारामध्ये तुमचे नाव असेल तर तुम्ही मालक आहात, पण सरकार किंवा गव्हर्नमेंट असे नमूद जर केलेले असेल तर ती जमीन सरकारी आहे. हे लक्षात ठेवा. म्हणून सातबाऱ्यावर काय लिहिलेलं आहे हे नीट चेक करा. सरकार कसा दावा सिद्ध करू शकते ते आपण बघूया. तर महसूल नोंदी, गाव नमुना, सातबारा, फेरफार नोंद, मालकी रजिस्टर, जमीन अभिलेख यांच्या आधारावर दावा सिद्ध करू शकतं सरकार. तसेच महत्त्वाची टिप सांगते ती ऐका. जर तुम्ही एखादी जमीन खरेदी करत असाल तर सातबारा उतारा नीट तपासा किंवा नीट वाचा. जमीन सरकारी तर नाही ना याची खात्री नीट करून घ्या. ती नदी, नाला, गायरान किंवा सार्वजनिक रस्ता तर नाही ना हे नीट बघा. तहसील कार्यालयात नीट चौकशी करा, कारण एकदा जर ती सरकारी जमीन निघाली तर तुमचं बांधकाम असतं ते तोडलं जाऊ शकतं. तुम्हाला दंड देखील आकारला जाऊ शकतो आणि तसेच गुन्हा देखील होऊ शकतो तुमच्यावर. महाराष्ट्रात महत्त्वाची टिप्स सांगते ती नीट लक्ष देऊन ऐका.
महाराष्ट्रात जमीन महसूल संहिता कलम 41 हे स्पष्ट सांगते की ज्या जमिनीचा खाजगी मालकी हक्क सिद्ध नाही ती जमीन राज्य सरकारची आहे. सार्वजनिक रस्ते, नद्या, तलाव हे सर्व सरकारच्या मालकीचेच असते आहे आणि अतिक्रमण केल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते. या पद्धतीने मी तुम्हाला थोडक्यामध्ये कलम 41 म्हणजेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 41 याची तुम्हाला थोडक्यात कायदेशीर माहिती सांगितलेली आहे. आपल्याला माहिती आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं सबस्क्राईब देखील करा आणि काही वाटल्यास कॉमेंटमध्ये मेसेज करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर ते देखील कॉमेंटमध्ये लिहून पाठवा. धन्यवाद.